राज्यामध्ये 1 जून पासून 126% पावसाची नोंद। यंदा 1440 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मागच्या 3 महिन्यात चांगला पाऊस। परभणी जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे करपरा नदीला पूर। बोर्डी शिवारात पाणी आल्याने एक जण पाण्यात अडकला। पुरामुळे जिंतूर तालुक्यातील बोरी वस्ता रस्ता बंद। हिंगोलीतील देवजना आणि शेवाळा शिवारात पुराच्या पाण्यात नागरिक अडकले। देवजना गावामध्ये 10 ते 12 जण तर शेवाळा गावामध्ये 3 जण अडकल्याची माहिती। मुसळधार पावसाने लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ। रेणा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौड गावाला पुराचा वेढा। सोन्ना, आसेगाव, दुधगाव या गावांचा संपर्क तुटला। 500 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। परभणीच्या सेलू तालुक्यातील वाई बोथ गावात मोठ्या प्रमाणात नुकसान। करपरा नदीच्या पुरामुळे गावातील शेतीबरोबरच जनावरांनाही फटका। 100 पेक्षा जास्त शेळ्या आणि बैलजोड्या वाहून गेल्याची माहिती। परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। करपरा नदीला पूर आल्याने जिंतूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद। शेतांमध्ये पाणी शिरल्याने कापूस सोयाबीन पिकाचंही मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ। एकाच दिवसात लोअर दुधनामध्ये 34% तर येलदरा धरणामध्ये तब्बल 10% पाण्याची वाढ। नांदेड शहरालगत वाहणाऱ्या आसना नदीला पूर। पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे उडीद आणि मूग पिकाचं नुकसान तर शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। मागच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 9 दरवाजे उघडले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बिंदुसरा नदीला पूर आल्याने बीडचा दगडी पूल पाण्याखाली। त्यामुळे पेठ, बीड आणि जुन्या बीडकडे जाणारी वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो। नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मुसळधार पावसामुळे जालन्याच्या आष्टी ते सावरगाव रस्त्यावरच्या पुलावर पाणी। नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाने अनेक गावातील नद्यांना पूर। पाचोड खुर्द आणि पाचोड या 2 गावांचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87%वर। जायकवाडीतून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडणार असल्याने 100 गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे परभणीमध्ये रस्ते जलमय। परभणी, जिंतूर, पाथरी, पोखर्णी, पाथरी आष्टीसह मानवत रोड ते ढेंगळी पिंपळगाव रस्त्यावर पाणी। त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। अकोला शहराला पाणी पुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96.6% भरलं। धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।